₹13.5 रुपये गेला, लय कमी गेला. 15-16 रुपये माल जायला पाहिजे नव्हता. शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 9 जुलै आपण आलो पिंपळ वसंत कांदा मार्केटला. मित्रांनो, आजची टोटल आवक होती, दोन्ही शेड पॅक होते. ग्राउंडवरती 4-5 लाईनी ट्रॅक्टरच्या होत्या मोजून, आणि टोटल आवक जर धरली तर 550-600 मध्ये आवक होती. आणि आज बघू काय बाजारभाव निघतो. मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगितले तेवढे शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला ट्रॅक्टरचा लिलाव आहे, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव दाखवले, तर तुम्हाला बाजारभाव काय निघत्या दोघांमध्ये ते आपल्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. एकच व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरचा आणि पिकअपचा लिलाव तुम्हाला दिसणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या हे पिंपळ कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. चला भाऊ घ्या. ट्रॅक्टरचा लिलाव चालू झालाय. बघू आपण पहिल्या नागापासून काय बाजारभाव निघतं. सुरुवातीला तुम्हाला ट्रॅक्टरचा लिलाव आहे, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव आहे. बघू क्वालिटीनुसार बाजारभाव निघत असतो. तर पहिल्या नागापासून बघू आपण. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. काय बाजारभाव निघाला? 1426 जाईल. 1426 रुपीज. कुठला आहे कांदा? दयानेचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा, काही शिल्लक किती बाकी असेल अजून? 20 ट्रॅक्टर आहे ना. ठीक आहे, पुढे बघू. काय भाव गेलं? 1380. 1380 रुपीज. 1380. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं दादा? बियाणं घरगुती बियाणं. ठीक आहे, आयरखेड्याचा कांदा आहे. पुढे बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1840. 1840 जायले. 1840 रुपीज. कुठला आहे कांदा? मांजरपाडा. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. काय शिल्लक किती असेल अजून? एक ट्रॅक्टर आहे का अजून? हाच माल आहे का? ठीक आहे, 1800 रुपये झाले मित्रांनो. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1401. 1401 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. शिल्लक किती असेल अजून? शिल्लक किती असेल कांदा? 4 ट्रॅक्टर. ठीक. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही. काय भाव गेली का? 800 रुपये. 800 रुपीज. कुठली आपण? काय शिल्लक किती असेल अजून? अच्छा, ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1385. वाऱ्याचा कांदा आहे. 1385. 1385 रुपीज. बियाणं कोणतं होतं दादा याचं? स्वराज समृद्धीचं बियाणं. शिल्लक किती असेल कांदा अजून? शेवटची गाडी आहे. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलाय? 1360 रुपये. 1360 रुपीज. मुखेडचा कांदा आहे. शिल्लक किती असेल अजून? 10-12 ट्रॅक्टर आहे. ठीक. पुढे बघू. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1360. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. 1360. 1360 रुपये. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1290. लगभग 1300 रुपये जायले. बोराळीचा कांदा आहे. का हो? शिल्लक किती असेल अजून कांदा? 5-6 ट्रॅक्टर आहे ना. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेले गोल्टी? 770 रुपये. 770 रुपीज. कुठले आपण? जोपूर. ठीक आहे. काय भाव गेलो? 1501 रुपये. 1501 रुपया. 1501 रुपीज. 1501 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? बहादुरी. याचं बियाणं कोणतं होतं? प्रसादचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल हा कांदा? अजून 4 ट्रॅक्टर बाकी आहे. ठीक आहे. बहादुरीचा कांदा आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1625. कुठला आहे कांदा? बेडचा कांदा आहे. 1625. 1625 रुपीज. का हो? बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा पुरसुंगी. आणि शिल्लक किती असेल कांदा अजून? 100. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेले? 1490. 1499 रुपीज. 1490. कुठला आहे कांदा? गोपेगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. गोपेगावचा कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू. बघू शकून क्वालिटी कांद्याची. 1426 का? 1426 रुपये. 1426. कुठला आहे कांदा? चिखल आंबे. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? 5 ट्रॅक्टर आहे ना. ठीक आहे.
पुढं बघू काय भाव गेलं 1460 रुपये 1460 रुपीज 1460. कुठला आहे कांदा? आंतरवेली. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. आंतरवेली. शिल्लक किती असेल कांदा अजून? 9 ट्रॅक्टर का? ठीक. पुढं बघू बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1425 1425 रुपीज. कुठला आहे कांदा? आंतरवेली. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. शिल्लक किती असेल कांदा? 10 ट्रॅक्टर आहे का? ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1740 1740 रुपीज 1740. कुठला आहे कांदा? अच्छा कोसूड आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. शिल्लक किती असेल हा माल? 20-25 ट्रॅक्टर आहे. ठीक आहे. कोसुर्डे. पुढं बघू काय भाव गेलं? 1452 रुपये. बघू शकून क्वालिटी कांद्याची. 1452 1452 रुपीज. कुठले आपण? आणि बियाणं कोणतं होतं? घरगुती वीरगाव. पुढं बघू बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1580 रुपये झाले. इंदोरीचा कांदा आहे. 1580 1580 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? शिल्लक किती असेल अजून कांदा? 2-3 ट्रॉल्या. ठीक आहे. घरगुती बियाणं आहे. पुढं बघू बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1300 रुपये 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? मुखेडचा कांदा आहे. 1300 रुपये 1300 रुपीज. ठीक आहे. पहिले लाईन पासून स्टार्ट केला आपण. क्वालिटी बघू शकून कांद्याची. काय भाव गेला वलटा? 891 झाले. 891 रुपीज. कुठले दादा? पंचकेश्वर. ठीक आहे. बघू शकून क्वालिटी कांद्याची. 65-70 साईज आहे कांद्याला. काय भाव गेलं? 1551 जाईल. कुठला आहे कांदा? सरसवाडी. 1551. क्वालिटी बघू शकून कांद्याची. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1351 1351 रुपीज. कुठला आहे कांदा? ओझरखेड. आणि बियाणं कोणतं होतं काका याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक. 1351. पुढं बघू काय भाव गेलं? 1430 रुपये 1430 रुपीज 1430. कुठला आहे कांदा? बनवड. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. बनवडचा कांदा आहे. 1430. हे काय भाव गेला? 1440 रुपये 1440 रुपीज 1440. कुठला आहे कांदा? देहरे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? गावठी बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही. 65-70 साईज आहे कांद्याला. काय भाव गेला? 1540 जायले 1540 रुपीज. कुठला आहे कांदा? सारोळ. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं ठीक आहे. घरगुती बियाणं आहे. बघू शकतो सारोळ खुर्द. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1612 जायले 1612 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगावचा कांदा आहे. बघू शकतो 1612. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढं बघू 1430 रुपये जायले 1430 रुपीज. कुठले आपण? सावरगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1480 1480 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळचा कांदा आहे ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरा. ठीक आहे. म्हणजे कितीने कमी झालं? 100 रुपये फरक. काल काय भाव गेला होता हा कांदा? 1650 गेला होता. ठीक आहे. पुढं बघू गोल्टी काय भाव गेली? 860 रुपये. कुठले आपण? कसबे सुके ना. 860 रुपये 860 रुपीज. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1400 रुपये 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकेण्याचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? प्रशांतचं बियाणं आहे का. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1390 1390 रुपीज. कुठले आपण? वने. ठीक. 1390.
पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 3.5 रुपये गेला, लय कमी गेला आड्या. 15-16 रुपये माल जायला पाहिजे नव्हता. काल काय गेलं होतं? काल 14 गेला होता. आज परत कमी झाला असं. मग आज जाऊ झाली मार्केट. नुकसान काय म्हणती? नुकसान भरपूर आहे. या मालाला किती निघाला असेल? या मालात कमीत कमी 40% खराब माल निघून राहिला. 40% निघतंय ना. पण मग काही बाजारभाव वाढा ना. बाजारभाव ही परवडतच नाही. बरोबर आहे, बरोबर. ठीक आहे चालेल, धन्यवाद. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही गोल्टी. काय भाव गेली गोल्टी? 700 रुपये. बरं. आणि कुठले दादा? अच्छा, ठीक. पुढं बघू. कांदा काय भाव गेला? 1430. ट्रालीचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही. 1430. 1430 रुपीज. कुठला आहे कांदा? झोपळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. काल परवा होते का? ठीक आहे. झोपळ. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? जानोरे. बरं. 1500 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. शिल्लक किती असेल अजून कांदा? 10 गाड्या. अच्छा, ट्रॉल्या ना. ठीक आहे. 10 ट्रॅक्टर. पुढं बघू. बघू शकतो कांद्याची क्वालिटी. काय भाव गेलो? 1402 रुपये. 1402 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरी. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा. शिल्लक किती असेल अजून कांदा? खराब होत आहे ना जास्त. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1426. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. 1426 जाईल. 1426 रुपीज. कुठला आहे कांदा? चितेगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. शिल्लक किती असेल अजून? काय एखादा ट्रॅक्टर आहे. अच्छा, ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1335. वडळी नजीक. बियाणं घरगुती. ठीक आहे. वडळी नजीक 1335. 1335 रुपीज. शिल्लक किती असेल अजून कांदा? 5-6 ट्रॅक्टर आहे. 5-6 ट्रॅक्टर आहे ना. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1300. 1600. तेच म्हटलं. 1600 रुपीज. 1600 रुपये. बघू शकतो तुम्ही. क्वालिटी सुपर माल आहे. डबल पत्ती माल आहे. कुठला कांदा आहे हो? राडेकोर. आणि राजापूर ना. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. राजापूरचा कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू.